नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 8. कथासार. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा वृथा अभिमान हरण केला याविषयीचा कथाभाग आलेला आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा वर्णिलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागले. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या अन्य प्रांतातील मंडळीही श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारच्या राजवटीमध्ये दप्तरदार असलेले संपन्न व सुखी असे शंकरराव राजेराय बहादूर हे ब्रह्मसंबंधाच्या तापामुळे व्यथित होते. पूर्वयोगामुळे झालेल्या संबंध बाधेने त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखांची जहागिरी तसेच सर्व प्रकारची सुखे अनुकूल असताना देखील दुःखी असलेल्या शंकररावांनी संबंध बाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण संतर्पणे केली, दानधर्म केला, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शारीरिक व्याधी उद्भवली. मनाची तळमळ आणि घालमेल दिवसागणिक वाढू लागली. नियतीने लिहिलेले पूर्वसंचित दूर करणारा सत्पुरुष आपणाला भेटेल का आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का? या विचारात शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र श्री दत्तसेवा करू लागले. 3 महिन्यातून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एका रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामींविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरासच थांबले. मग पुन्हा तेव्हा त्यांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापूरहून निघाले आणि ते अक्कलकोटी येऊन पोहोचले. अष्टमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित. पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला, वैकुंठासम नगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजेराय बहादर, शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती. सकल सुखे अनुकूल असती. विपुल संतती संपत्ती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तयांसी लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुख उपभोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने,
तशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणोनी. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला, तोन चुकेची कवन आला. तदनुसार प्राणीमात्राला, भोगने प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासोन, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथोय जाऊनी अहोरात्र, दत्तसेवा करावी. ऐसा विचार करोनी, तात्काळ आले ते त्या स्थानी. स्वतः बसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांस, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी श्री स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती, स्वामी चरणी काही नव्हती. म्हणोनी दृष्टांतावरती, गाणगापूर न सोडिले. ते तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात, शंकरराव प्रवेशत. तो देखिले जन समस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नर नारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगाती. कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य सवे घेऊनी. अर्पावया श्री समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमे निवडोन. शंकर विष्णू दोघे जन, स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमाध्याय गोड हा. श्री स्वामी चरणारविंदार्पण मस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.